सर्वधर्म समावत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नारी शक्ती महिला आघाडी आयोजित भीमगीते व सामाजिक उपक्रम 29 एप्रिल 2024 रोजी अभियंता नगर धन्वंती मेडिकल कॉलेजजवळ कामटवाडे रोड नाशिक येथे आयोजित करत असल्याने नारी शक्ती महिला आघाडी RPI नाशिक शहर अध्यक्ष संगीता कटारे यांनी पोलीस निरीक्षक यांना पत्रक देऊन कार्यक्रमासाठी निवेदन दिले। जातीय तसेच धार्मिक भेदभाव न करता हा उपक्रम 29 एप्रिल रोजी राबवण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन उत्तर महाराष्ट्र जिल्हा प्रमुख RPI प्रकाश लोंढे, महाराष्ट्र राज्य माथाडी व जनरल कामगार संघटना सरचिटणीस दीपक लोंढे, PL ग्रुप संस्थापक भूषण लोंढे, ओमकार निधी लिमिटेड बँक चेअरमन सुनीता सोनवणे, RPI कार्याध्यक्ष कल्पना पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीक्षा लोंढे, कार्यक्रमाचे आयोजक संगीता कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी साडी वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचा उत्साह रवीश R शेट्टी प्रेझेंट राधाकृष्ण प्रोडक्शन ऑर्केस्ट्रा म्युझिक मेलडीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यांनी करण्यात आलाय। यावेळेस नागरिकांचा उत्साह पाहायला मिळाला। प्रमुख पाहुणे भारतीय जनता पार्टी सिडको नगरसेविका भाग्यश्री ढेमसे, ओमकार निधी लिमिटेड बँक चेअरमन सुनीता सोनवणे, सामाजिक महिला आघाडी मेघाताई बच्छाव, RPI कार्याध्यक्ष कल्पना पाटील, राष्ट्रवादी अंबड सातपूर अध्यक्ष रुपाली काठे, सामाजिक कार्यकर्ते स्मिता भोसले, ज्वेलर्स, उषा गवारे, ई-शॉपी, श्रमिक एकता संघटना कार्याध्यक्ष भगवंत पाठक, RPI कार्याध्यक्ष पवन क्षीरसागर, कपालेश्वर महादेव मंदिर ॲडव्होकेट प्रशांत जाधव, ई-शॉपी कंपनीचे संचालक ज्ञानेश्वर पाटील, RPI सरचिटणीस चंद्रकांत पाटोळे, ओम साई ट्रेडिंग कंपनीचे विकास शिंदे, या कार्यक्रमाचे कार्यवाहक शुभम पाटोळे, संतोष दोंदे यांनी सांभाळले तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम आपण माननीय प्रकाशजी लोंढे साहेबांच्या नेतृत्वाखाली नेहमी राबवत असतो आणि ते धाडस आणि ती स्मृती आम्हाला बळ देते। ते आमचे बॉस, त्यांच्यापुढे मी काहीच बोलू शकत नाही। जय भीम। उपपदाधिकारी कार्यकर्ते, मला या महिला मंडळाचा सार्थ अभिमान आहे। 2-4 महिन्यापूर्वी एक नारी शक्तीच्या पक्षाच्या बोर्डाचं अनावरण केलं, त्यावेळचा जल्लोष तोच त्यांनी कायम ठेवला आहे। दरवर्षी सातत्याने हे सर्व संघटना पक्षाच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करावं अशा भावनेतून ही नारी संघटना आणि रिपब्लिकन महिला मंडळ एक काम करत असतं।
त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या गजर त्यांनी स्वागत करावं. आपल्याला कार्यक्रम बघायला रवी शेट्टीला खूप सोपा वाटतो, त्यांचे कलाकार सोपे वाटतात, पण त्यासाठी यांना किती त्रास सहन करावा याची मला जाणीव आहे. खूप कष्ट करावं लागेल. कोण प्रमुख पाहुणा असला पाहिजे, स्टेज कोणाचा असावा, माईक कोणाचा असावा, किती माईक असावे, स्टेजवाला कोण असावा, मांडवावाला कोण असावा, स्पीकरवाला कोण असण्यापासून तर गायक कलाकार आणि डान्सर कोण असावा यापर्यंत ही स्तरे करताना शिवाय आर्थिक बाब, कोणाला कोणता फेटा बांधला पाहिजे, कसा बांधला पाहिजे, कोण नाराज होईल का, हे सर्व सांभाळण्याची जबाबदारी म्हणजे हल्ल्यावरती होतील हल्ले, आम्ही आमचे बाल्य केले, असाच आमचा ताठर माता कधी न खाली लवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. काही लोकांनी दिवे उजेड अजिबात नाही, पण तुफानातल्या दिव्याची भूमिका तुम्हाला मला करायची. रवी वारंवार म्हणतो ते पुण्याचं उदाहरण, अरे आम्हाला पुण्यात अटकही झाली आणि निर्दोषही सुटलो, कारण आम्ही जनतेच्या विरोधात नव्हे, अन्यायाच्या विरोधात लढणारे कार्यकर्ते. नंतरच्या चळवळीमध्ये कधी मला रात्री वेळेतून उचलायचे आणि कधी येरवडा जेलमध्ये टाकायचे कळतच नव्हतं. नामांतराची लढाई ती होती. रवी नामांतर लढाईमध्ये नाशिक जिल्हा आक्रमक होता. विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा बाल्य केला असल्याने अनेक क्रांतीचे रणशिंग इथं फुकलं असले दादासाहेब गायकवाडांची लढाई इथं लढत असताना जर इथून काय उद्योग झाला देशभरात होईल म्हणून नामांतराच्या लढाईमध्ये 1, 2, 3, 117 गुन्हे ह्या प्रकाश नोंदवर दाखल झाले. स्वतःच्या जमिनी बळकावण्यासाठी कोणाही केले असतील, कोणाचे घर बळकावण्यासाठी नाही, तर विश्वभूषण भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव विद्यापीठाला मिळावं यासाठी लढाईमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले. रात्री बेरात्री माझ्या बळीवर असणाऱ्या वाघिणी यांना आम्हाला कधी उचलायचे आणि कधी पुण्यातून कधी येरवड्यात नेऊन टाकायचे कळत नव्हतं. याला कारण असं होतं. त्यामुळे येरवडा झेल ते खरं गाणं वेगळं आहे. तो एक बैलजोडीचा स्पर्धा घेणारा एक कार्यकर्ता होता आणि बेकायदेशीर काम करायचा, म्हणजे स्पर्धा लावायचा आणि त्याला अटक करून पण जोडून पडून बांधून नेलं बिचाऱ्याला, पण तरी तो हटत नव्हता, कारण तो अन्याय करत नव्हता. त्याला इच्छा होती मुक्या प्राण्यावर दया करणं, शर्यती लावणं, पण त्यावेळेस शर्यत बंदी होती. तसं आम्हाला एरवडत काय अजूनही कोणत्या जेलमध्ये नेलं जिथं अन्याय अत्याचार होत असेल आम्ही कदापि तो सहन करणार नाही. पण तो कोणी असेल, कोणताही माहिती लाल असेल, आमचा रक्ताचा थेंब जरी हरवला तरी आम्ही मागं पुढं न मागणारी कार्यकर्ते त्याच तालमीत तयार झाल्या, वाघिणीत त्याच तालमीत तयार झाल्या. हा नारी शक्ती हा कार्यक्रम तुमच्यासाठी केला आहे. मला खात्री आहे, मला विश्वास आहे की अशाच कार्यक्रमाला तुम्ही ताकद द्यावी, हिंमत द्यावी, बळ द्यावी, त्यांची ऊर्जा वाढवावी. मी याच्यासाठी आलोय खरं की तुमची ताकद वाढवाय, तुमची हिंमत वाढवाय, तुमची ऊर्जा वाढवाय. मी महाराष्ट्रात काय बुलंद आवाज आहे, काय स्टार प्रचार तिकडे इलेक्शनला आहे, इलेक्शनच्या कामात मी पडणार नाही, तुम्हाला काय सांगायचा आदेश देईलच. ते वेगळी भूमिका आहे. ही मात्र 133वी जयंती साजरी करत असताना 1 तारखेपासून आम्ही सुरुवात केली, 31 तारखेपासून आम्ही न्यासपासून सुरुवात केली. रमजान महिन्याच्या लोकांना 10-25 हजार लोकांना जेवण घालण्यापासून सर्व धर्म संभाव आमच्या रावला. 3 तारखेला भूषण लोंढेचा प्रचंड वाढदिवस, त्यासाठी असलेले तिथून 3 तारखेपासून 13 तारखेत तर 14 तारखेत त्यानंतर 11 तारखेला जे होतं तर गुरु शिष्याची जयंती, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. मग 14 एप्रिल नंतर रामरथ, त्याच्यानंतर रामनवमी, सातपूरच्या बारागडाची यात्रा, असे अनेक प्रसंग करीत असताना मला असं वाटतं की कदाचित संगीता कटारे आणि त्यांच्या टीमने नारी शक्तीने हा समारोपाचा कार्यक्रम ठेवला असावा अशी मला खात्री वाटते. आणि त्यात विशेष रवी शेट्टी आणि त्याची सर्व टीम आणि सर्व माझे जीवाभावाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे सर्व उपस्थित राहिले. ते अण्णाभाऊ साठेच्या म्हणण्याप्रमाणे मगरा नेत्या मानी गिळले, मगरा नेत्या मानी गिळले, चोर झाले साव, जग बदल घालून घाव, बदल सांगून गेले भीमराव, बदल सांगून गेले. तसं मला बदल करायचा. हा इलाका काय एका जाती धर्माचा नाही. रवी शेट्टी आणि त्याची टीम ठेवायचं कारण खरं वेगळं आहे की त्याचे सर्व कलाकार सर्व जाती धर्माचे, तो सर्व जाती धर्माचे. आमच्या पुढाऱ्याचे 100 भाषणं आणि कलाकाराचे गाणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे रवी शेट्टीची टीम ही सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेत माझी समोरची टीम आहे. प्रशांत आहे, देवा पाटील आहे, खाली बसला समाधान आहे, आमचा पवार आहे, सर्व टीम जाती धर्माच्या व्यतिरिक्त काम कर. तिकडं प्रिन्स आहे, निकुंभ आहे, ही सर्व टीम ही विविध जाती धर्माची टीम असताना सुद्धा आम्ही जाती धर्माच्या व्यतिरिक्त काम करणारे लोक आहोत. त्यासाठी नारी शक्ती संघटना, जर मी 10 वेळा वारंवार प्रत्येक भाषणात सांगतो की रिपब्लिकन पक्ष आणि PL ग्रुप पाया पडायला पण आणि पाय झोडायला पण तुमच्या सोबत आहे. अपेक्षा एवढीच करी, एकत्र राहा, एका ताकदीने राहा. मतभेद तुमचे माझे होतील कदाचित. कार्यक्रम कमी झाला, मला खुर्ची भेटली नाही, मला फेटा भेटला नाही, मला कोपऱ्यात बसायला भेटली जागा, हे रुसवे फुगणे करण्यापेक्षा होय आमच्या चुका काय असतील त्या सुधारण्यासाठी आम्ही जिद्दीनं काम करू. आणि याहीपेक्षा
दरवर्षी जी मोठ्या पद्धतीने जयंती साजरी करते त्याहीपेक्षा मी अजून ताकदीनं कशी साजरी करेन अशी प्रेरणा देण्यासाठी मला असं वाटतं हा कार्यक्रम त्यांनी उपस्थित केला. नातवंडासहित हे बघा, नातवंडासहित लेकरं बाळा अख्खी आणि तुम्ही खाली बसलेल्या खऱ्या आम्ही वरती स्टेजवर आहे, आम्हाला एवढा अभिमान नाही, पण तुम्हाला खाली बसलेल्या बायांना हृदय जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करा. त्या खाली का बसल्या तुम्ही विचार करा नाही, कारण खुर्चीवर बसलेला माणूस कधी खाली पडू शकतो, पण खाली बसलेला माणूस कधी खाली पडेल का? अजिबात नाही. म्हणून तुम्ही बळ, तुम्ही हिंमत आहात, तुम्ही ताकद आहात. तुमच्यामुळेच माझ्यासारखा कार्यकर्ता, भूषण लोंढेसारखा कार्यकर्ता, प्राध्यापकासारखा कार्यकर्ता, प्रशांत दादासारखा कार्यकर्ता, संगीता आणि त्याची टीम तयार झाली आहे. ताकद द्या, हिंमत द्या, बळ द्या. चुकत असेल तर अधिकाऱ्यानं सांगा हे चुकतंय, अधिकाऱ्यानं सांगा. आणि चांगलं काम होत असेल तर अभिमानानं सांगा होय यापेक्षा गतिमान पद्धतीने काम कर. मॅन पॉवर, मसल पॉवर, माइंड पॉवर, मनी पॉवर थोडी इकडे तिकडे झाली असेल, परंतु ती सुद्धा आम्ही लावायला मागे पुढे बघणार नाही. ही ताकद दाग नफरत के धोकर दिए उल्फत के दिलते बड़ी किस्मत वालों को ऐसे सब दिलदार मिलते. त्या दिलदार लोकांची ही शुरांची संगत आहे. ही संगत शुरांची आहे. सुरांची संगत आहे, जेवणाची पंगत नाही. ही पंगत नव्हे, ही सुरांची संगत निर्माण करण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने कामकाज करावं. मी भाषण द्यायला खरं आलो नव्हतो, पण रवी शेट्टी आणि त्याच्या टीमला हा लहानपणाचा कार्यकर्ता आहे, तयार केलेला कार्यकर्ता आहे. लग्नाची गॅरंटी म्हणजे प्रकाश लोंढे गॅरंटी नाही. कोणाचाही बरं होत असेल तर तिथं माझ्यासारखा माणूस रक्ताचा थेंब आणि श्वास असोपर्यंत सुद्धा लढायला मागं पुढे पडत नाही. आम्ही रवी हा माझा जीवाभावाचा कार्यकर्ता आहे. सुदैवाने आता रवीला सांगितलं की अजून एक कार्यालय होते बाबा, परत जोरदार कार्यालयाची तयारी झाली आणि आपलं सर्व सुरा मेरे मध्यपासून तर सुराया मेरे सज्जपर्यंत सर्व व्यवस्था करील. तुझ्या टीमला सुद्धा एकदा न्यायचंच आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त भूषण भाऊ असेल का नाना भाऊ असेल नाही, 22 रुपयाचा एक चांगला 14-15 एकरचा एक फार्म हाऊस घेतलेला आहे. तिथे सर्वांना 14 काय मला वाटतं 10-20 हजार किंमत असेल त्याची, अशा पद्धतीने घेतला आहे. 14-15 एकर बिलगाव ढग्याला. तिथं पण तुमची सर्व टीम नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. कळत न कळत कोणाचा मान सन्मान राहिला असेल, बोलण्याची संधी मिळाली नसेल, भेटा मिळाली नसेल, बसण्याची संधी मिळाली असेल, परंतु हा जयंती महोत्सव ह्या लिखी बहिणीनं, आया बहिणीनं त्यांच्या बांगड्यासुद्धा तलवारीचा खणखणाट होईल अशा पद्धतीनं त्यांची हिंमत वाढवावी यासाठी मी खरं आलो आहे. माझं कुटुंब सर्व तुमच्या बरोबर आहे, माझा पक्ष तुमच्या बरोबर आहे. कळत न कळत परत सांगतो कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर मोठ्या मनाला आपण दिलदार आहात. हा जयंती महोत्सव आहे, जयंती महोत्सव अशा पद्धतीनं जोरदार टाळ्या गजरात एकदम जोरदार. आणि रवी शेट्टीचा कार्यक्रम होणार आहे. आपण कायदा पाळणार आहे. लोक म्हणतात की तुमचे खूप गट आहे, ABCD RPIचे खूप गट आहेत आमचे 100 गट, पण बाप मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक आमचा बाप आहे. त्या बापाचे आम्ही लेकर आहोत. त्यामुळे आम्ही कितीही कुठं असलो, 3 घरात तिरपेदार जरी असले, परंतु सुख दुःखाच्या प्रसंगात धावणारे लोक आम्ही. फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन जाणारे लोक आहोत. त्या विचारधाराला तुम्ही कायम राहा अशी अपेक्षा करतो. आणि रवी शेट्टी कुठे बोलवायचं दे बाबा एकदा. खूप छान कार्यक्रम राबवला, त्याच्याबद्दल मी यांचे खूप आभार मानते. खूप धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती या निमित्ताने संगीताताई कटारे यांनी आज नारी शक्ती मिळून खूप मोठा कार्यक्रम साजर केला आहे. तरी त्यांचे मी मनापासून खूप आभार मानते. असे पुढे राबवतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा. आमच्या दादा कुटुंबामुळे आणि संगीताताई कटारे यांना खूप धन्यवाद कार्यक्रम केला. जय भीम सर्वांना. आज नारी शक्ती महिला आघाडीतर्फे इथं आईने जो कार्यक्रम आयोजित केलेला होता, कार्यक्रम अतिशय सुंदर असा होता. महिलांचं संघटन खूप छान आहे ताई तुमचं. असं संघटन सर्व एरियामध्ये झालं पाहिजे. घरोघरी महिला जन्माला आली पाहिजे, प्रत्येक घरात घडली पाहिजे. महिला जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत प्रगती कसं काही होऊ शकत नाही. म्हणून ताईंनी हा खूप छान असं योगदान केलेलं आहे. आणि असं ह्या त्यांचा आदर्श घेऊन सर्व एरियामध्ये सर्वांनी अशी जयंती साजरी केली पाहिजे. संयुक्त जयंती हा महोत्सव त्यांनी साजरा केला, असं सर्वांनी केलं पाहिजे अशी मी सर्वांना अपेक्षा करते. थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
च्या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जी आम्ही 14 एप्रिलला साजरी करतो, ती 14 एप्रिलच्या दिवशी पण आणि 31 एप्रिलपर्यंत पण साजरी होत असते. म्हणून आज हे 29/4/2024 रोजी जे आम्ही नारी शक्ती महिला मंडळातर्फे ही जयंतीच्या निमित्ताने जो काही कार्यक्रम छोटासा सादर केला आहे, माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आम्ही साजरी केला आहे. आणि सगळ्या माझ्या नारी शक्ती महिला मंडळाच्या ज्या माझ्या पदाधिकारी महिला असतील आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या कल्पनाताई पाटील असतील, सुनीताताई सोनवणे असतील, बऱ्याचशा माझ्या सहकारी महिला इथे आहेत. आम्ही असा छोटासा उपक्रम राबवला आहे. लहान मुलांना वह्या वाटप, विधवा महिलांना साडी वाटप, काही अन्नदानाचा कार्यक्रम. हा आम्ही कार्यक्रम या आचारसंहितेचं उल्लंघन न करता सामाजिक पद्धतीने सर्व धर्म समभाव या अनुषंगाने केलेला आहे. आणि कुठेही सुव्यवस्थेला गालबोट न लागता आम्ही हा कार्यक्रम नियम आणि सुव्यवस्था पाळून केलेला आहे. आणि मी सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांचे, कार्यक्रमाला आलेल्या कार्यकर्त्यांचे सर्वांचे आभार मानते, माझ्या महिलांचे आभार मानते आणि स्टार न्यूजचे पण आभार मानते. पलोपली तुम्ही मला सहकार्य करता, माझ्या कार्यक्रमांना येता, तुमचं एकदा पुनश्च आणि आभार मानते. जय भीम, जय महाराष्ट्र. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.